जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. वरी वरी दाविसी मिनधा कोप, कोपोनी सांडविशी त्याचे पाप, शेखी सायुज्याचे दीप, दाविशी सद्रूप दयाळुवा. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, मनोनी देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्याते उद्धरी, एरवी हाती न धरी आनाते. ऐसा तू दीन दीक्षा गुरु, ब्रह्मज्ञाने अति उदारू. तरी पुसे न तो विचारू, निज निर्धारू सांगावा. ब्रह्मस्थतापि पृच्छामो धर्मा भागवता स्तव, यान श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते विश्वतो भयात. ब्रह्मन, तुझ्या शुभ आगमनाने आणि शुभ दर्शनाने मी कृतकृत्य झालो आहे. धर्म साधनाच्या संबंधी प्रश्न करणार आहे, जे ऐकून मानव संसारातील सर्व भयापासून मुक्त होऊन जाईल. आदरये म्हणे देव ऋषी, आजी सकळ पुण्ये आली फळासी. माय बाप तू घरा आलासी, निज सुखासी दायक. कृपा केली मागील शिष्या, तेची कृपेचा घाली ठसा. मज तुझा पूर्ण भरोसा, सोडवी भवपाशा पासुनी. तुझे निदर्शने कृतकृत्यता, जरी मज झाली तत्वतान. तरही भागवत धर्मकथा, कृपेने तत्वतान सांगावी. ऐसे सांगावे भागवत धर्म, जेने निरसे कर्मा कर्म. श्रद्धेने ऐकता परम, जन्म मरण हारपे. भवभय अति दारुण, त्या भयाचे माया निज कारण. तिचे समूळ होय निर्दळन, ऐसे धर्म कृपेने सांगावे. मज नाही अधिकार पूर्ण, ऐसे विचाराल लक्षण. ते विषयींची हे विनवन, सावधान अवधारी. अहं किलं पुरानंत, प्रजार्थो भुवि मुक्तिदम्. अपूजयं न मोक्षाय, मोहितो देवमायया. मागील जन्मी मी मुक्ती देणाऱ्या भगवंतांची आराधना केली होती, परंतु मुक्ती मिळावी ही माझी इच्छा नव्हती. माझ्या आराधनेचा उद्देश होता की तो मला पुत्र रूपाने प्राप्त व्हावा. त्यावेळी मी भगवंताच्या लीलेने मुग्ध झालो होतो. मज अधिकारू नाही पूर्ण, हे मीही जाणतो आपण. मागे म्या केले भगवत भजन, ते तू कथन अवधारी. म्या पूर्वी आराधिले देवराया, ते भजन ममता नेले वाया. प्रलोभ विलोभ देव माया, पुत्र स्नेहा लागुनी. मज देव तुष्टला प्रसन्नपणे, मागसी ते देईन म्हणे. तेथे मायेने ठकिले माझ कारणे, माझा पुत्र होणे मी मागे. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, परी मज न सांगे ब्रह्मज्ञान. तोची बंधी माझे चरण, मने बाळक पूर्ण मी तुझे. आता या ओवींचा अर्थ. तू वरवर निमित्ताला क्रोध दाखवितोस, परंतु तू ज्याच्यावर कोप करतोस त्यांचे पाप नाहीसे करतोस आणि शेवटी पुण्याचरणाने त्यास सायुज्य मुक्तीचा दीप दाखवितोस. तुम्ही खरोखर अच्युतात्मे आहात. देवही तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही सांगाल त्याचा तो उद्धार करतो, नाहीतर हातातही धरत नाही. अशा रीतीने दिनांना परमार्थाची दीक्षा देणारा तू गुरु आहेस. ब्रह्मज्ञानाने तू मोठा उदार झाला आहेस. म्हणून मी तुला काही विचारतो, ते निश्चयाने सांगावे. तो पुन्हा आदराने म्हणाला, हे देवेश, आज आपण माझ्या घरी आल्यामुळे माझी सर्व कर्मे फलद्रूप झाली आहेत. आजपर्यंत आपण अनेक शिष्यांवर कृपा केली, तशीच कृपा मजवरी करा. मला संसारपाशातून सोडवा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला आपल्या दर्शनाने कृतकृत्य केले आहेस. आता तशाच कृपेने मला भागवत धर्माची कथा सांगावी. भागवत धर्म असा सांगावा का, जेणेकरून सारे कर्म अकर्म संपून जाईल आणि श्रद्धेने श्रवण केले असता जन्म मरणातून मुक्त होईल. संसारातील भय अतिशय दारुण आहे आणि त्याचे मूळ कारण माया आहे. त्याचा समूळ नाश होईल असा धर्म मला कृपा करून सांगा. मला तो धर्म ऐकण्याचा पूर्ण अधिकार नाही असे म्हणशील तर त्याबद्दल सांगतो, ऐक.
मला पूर्ण अधिकार नाही याची मला जाणीव आहे, पण पूर्वी मी भगवत भजन केले होते ते तू श्रवण कर. पूर्वी मी देवादिदेवाची आराधना केली होती, पण ममतेने ती सर्व फुकट गेली. पुत्र लोभामुळे देवाच्या मायेने मी अगदी भुलून गेलो. देवाला संतोष झाला व देव माझ्यावर प्रसन्न झाला. तू मागशील व ते मी देईन असे देव म्हणाला, पण त्यावेळी मायेने मला फसविले आणि तू माझा पुत्र हो असा वर मागण्याची मला बुद्धी झाली. तोच भगवान हा माझा श्रीकृष्ण पुत्र होय, पण तो मला ब्रह्मज्ञान सांगत नाही. तोच माझ्या पायावरती मस्तक ठेवतो आणि खरोखर मी तुझे बालक आहे असे म्हणतो. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.